हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 1 न्यूक्लिअर केमिस्ट्री. तर त्यामध्ये आज आपण पाहूया न्यूक्लिअर केमिस्ट्री इंट्रोडक्शन, प्रोडक्शन अँड प्रॉपर्टीज ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा रेज. हे आपण आज पॉईंट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण बघूया द हेनरी बेक्युरल Becquerel discovered the radioactivity in 1796 when he found that the double salt potassium uranyl sulfate emitted radiations, and Pierre Curie and Marie Curie confirmed in 1898. तर हेनरी बेक्युअर ह्या सायंटिस्टनं रेडिओ कन्सेप्ट इन 1796 ला डिस्कवर केलेला होता. तर डबल साल्ट ऑफ पोटॅशियम युरेनियल सल्फेट याच्यापासून काही रॅडिएशन्स इमिट होत होते आणि हे इमिट झालेले रॅडिएशन्स पुढं पेरी क्युरी अँड मेरी क्युरी यांनी पण हे 1898 मध्ये कन्फर्म केले, बरोबर. तर दॅट साल्ट अँड युरेनियम, दॅट साल्ट्स ऑफ थोरियम, पोलोनियम and radium also emitted highly penetrating radiation similar to that discovered by Becquerel. म्हणजे युरेनियम सॉल्ट प्रमाणेच थोरियम, पोलोनियम आणि रॅडियम यांच्यापासून पण आपल्याला काही इमिट झालेले रॅडिएशन्स दिसत होते. हायली पेनेट्रेटिंग रेडिएशन सिमिलर टू दॅट ऑफ डिस्कवर्ड बाय Becquerel. Such radiations observed to be affected by the physical changes like applications of temperature and pressures of electric and magnetic field, and these materials such as radiation was found to be highly penetrating, producing ionization in gases, affect photographic plates and produce fluorescence and phosphorescence. The emissions of these radiations from a number of elements takes place due to disintegration of nuclei and it is called as radioactivity. म्हणजे एखाद्या रेडिओ एलिमेंट्स पासून जर त्यापासून आपल्याला डिसइंटिग्रेशन प्रोसेस होते. म्हणजे डिसइंटिग्रेशन प्रोसेस म्हणजे काय, तर त्यापासून आपल्याला सेव्हरल नंबर्स ऑफ पार्टिकल्स हे इमिट्स होत असतात. लाईक दॅट अल्फा पार्टिकल, बीटा, गॅमा, पॉझिट्रॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, हे सेव्हरल नंबर्स ऑफ पार्टिकल्स इमिटेड फ्रॉम दी radioactive elements, and this process is known as disintegration process. या ठिकाणी आपण म्हणतो disintegration process of nuclei and it is called as the radioactivity. The elements emitting such radiations are called radioisotopes. आणि अशा प्रकारचे जे एलिमेंट्स इमिट्स होतात त्यालाच काय म्हणतो आपण, रेडिओआयसोटोप्स असं म्हणत असतो. If the emissions of radiation takes place due to disintegration of naturally occurring heavy elements is called as नॅचरल रेडिओ आणि हे डिसइंटिग्रेशन समजा जर नॅचरल एलिमेंट्स पासून होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, नॅचरल रेडिओ असं म्हणतो. किंवा ते डिसइंटिग्रेशन्स इंड्युस्ड बाय ऑर प्रोड्युस्ड बाय फ्रॉम आर्टिफिशियल ट्रान्सम्युटेशन प्रोसेस ऑफ द एलिमेंट्स इन द लॅबोरेटरी अँड इट इज कॉल्ड ॲज इंड्युस्ड ऑर आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच काय, तर थोडक्यात काय, तर रेडिओ एलिमेंट्स पासून जे काय रेज बाहेर पडतात त्याला डिसइंटिग्रेशन असं म्हणतो. आणि ते डिसइंटिग्रेशन समजा नॅचरल एलिमेंट्स पासून डिसइंटिग्रेशन होत असेल तर त्याला नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणतो. आणि जर आपल्याला आर्टिफिशियल म्हणजेच जे काय आपण एलिमेंट्स प्रोड्यूस केलेले आहेत आणि ट्रान्सम्युटेशन प्रोसेसद्वारे त्याच्यापासून काय एलिमेंट्स बाहेर पडत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता प्रोडक्शन्स आपण बघूया. टेक ए लीड ब्लॉक. आता समजा आपण काय केलेला आहे, हा लीड ब्लॉक घेतलेला आहे. लीड ब्लॉक घेतलेला आहे आणि ह्या लीड ब्लॉक मध्ये आपण एक काय घेतलेला, हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स ठेवलेला आहे, बरोबर. हा काय आहे, लीड ब्लॉक. याच्यामध्ये जो एलिमेंट घेतलेला आहे तो कोणता आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. एनी रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स कोणी डिस्कवर केलेले आहेत, हेनरी बेक्युरल सायंटिस्ट अँड पेरी क्युरी, मेरी क्युरी यांनी हे कन्फर्म केलेलं आहे पुढं, बरोबर. कोणताही आपण एक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स याच्यामध्ये ठेवला लीड ब्लॉकमध्ये आणि याच्यामधून जर आपण काही रेज पास केले, या ठिकाणी समजा काय केलेलं आहे, आपण एक स्लिट ठेवलेली आहे. अशा प्रकारची एक स्लिट आपण ठेवलेली आहे. या ठिकाणी एक काय आहे, हे होल आहे, बरोबर. आणि या ठिकाणी आपण एक फोटोग्राफिक प्लेट ठेवलेली आहे.
ही जी प्लेट आहे त्याला काय म्हणतो आपण, फोटोग्राफिक प्लेट. फोटोग्राफिक प्लेट आहे. त्यानंतर हे रेडिएशन्स याच्यातनं पास झाल्यानंतर ह्या होलमधून काय होतील, हे पास होतील. त्यानंतर आपण या ठिकाणी चार्जड प्लेट ठेवलेले आहेत. ही चार्जड प्लेट आहे. या ठिकाणची एक चार्जड प्लेट आहे. या साईडला समजा हा निगेटिव्ह चार्ज आहे आणि दुसऱ्या साईडला एक चार्जड प्लेट आपण ठेवलेली आहे. ही एक दुसरी चार्जड प्लेट आहे. प्लेस्ड इन प्रेझेन्स, या ठिकाणी हा प्लस चार्ज आपण दाखवला. हे कसं आहे, चार्जड प्लेट आहे म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि या ठिकाणी काय आहे, ही फोटोग्राफिक प्लेट आहे. ही काय आहे, फोटोग्राफिक प्लेट आहे. जे काय लीड ब्लॉक मध्ये आपण जो रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स ठेवलेला आहे याच्यामधून जर रेडिएशन्स पास केले, हे रेडिएशन्स पास केले. रेडिएशन्स पास केल्यानंतर काय होणार आहे, हे काही रेडिएशन्स स्लाइटली म्हणण्यापेक्षा मोर डिफ्लेक्टेड टुवर्ड राइट हँड साइड toward the photoelectric plates. This rays is known as alpha rays. त्यालाच काय म्हणतो आपण, अल्फा रेज. आणि हे अल्फा रेज कसे आहेत, अल्फा रेज आज पॉझिटिव्हली चार्जड डिफ्लेक्टेड टुवर्ड निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रिक फील्ड. जो काय निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या ठिकाणी तो डिफ्लेक्ट झालेला आहे. म्हणजे जो काय अल्फा रेज आहे त्यालाच आपण काय म्हणतो, हेलियम न्यूक्लियस असंही म्हणतो. हेलियम न्यूक्लियस कंटेनिंग 2 atomic number and 4 मास नंबर. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेरिमेंट काय झाला बघा, जो काय दुसरे आणखीन रेज होते ते रेज काय होता, स्लाइटली डिफ्लेक्टेड टुवर्ड positively charged electric field, and these rays is known as beta rays. These rays is known as beta rays, and these beta rays are known as electron. त्यालाच काय म्हणतो आपण, त्या बीटा रेला इलेक्ट्रॉन असं पण म्हणतो. इलेक्ट्रॉन्स is equal to electrons. Beta rays are negatively charged rays. म्हणजे आपल्याला दोन या ठिकाणी अल्फा आणि बीटा पार्टिकल्स या ठिकाणी मिळाले फ्रॉम रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन ऑफ रेडिओ टाइप्स रेज अनडिफ्लेक्टेड इन इलेक्ट्रिक चार्जड फील्ड. याचं डिफ्लेक्शनच झालेलं नाही. पॉझिटिव्ह चार्ज कडे पण याचं डिफ्लेक्शन, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड कडे पण याचं डिफ्लेक्शन झालं नाही आणि निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड कडे पण याचं डिफ्लेक्शन झालं नाही. जो अनडिफ्लेक्टेड रेज आहे त्याला काय म्हणतो आपण, गॅमा रेज असं म्हणतो. आणि गॅमा रेज आर्स न्यूट्रल. आणि हे गॅमा रेज कसे आहेत, न्यूट्रल्स आहेत. म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन्स ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा रेज हे हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. प्रॉपर्टीज ऑफ अल्फा रेज. नंबर 1 प्रॉपर्टी, द अल्फा रेज इज ऑल्सो नोन ॲज अल्फा रेज इज ऑल्सो नोन ॲज हेलियम न्यूक्लियस. तर अल्फा रेजला आपण हेलियम न्यूक्लियस असं म्हणतो. इट कॅरीज 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज अँड 4 युनिट मास. Second properties of alpha rays, alpha particles travel in air straight line. म्हणजे अल्फा पार्टिकल travel in air like that straight line. मध्ये अल्फा पार्टिकल्स यांचे जे ट्रॅव्हलिंग आहे ते कसं आहे, स्ट्रेट लाईन असं असतं. त्यानंतर थर्ड अल्फा पार्टिकल्स have
high ionizing energy, high ionizing energy, high ionizing energy. Number 4, alpha particles having low penetrating power. अल्फा पार्टिकलची पेनेट्रेटिंग पॉवर कशी आहे, एकदम लो अशी आहे. द रेंज ऑफ अल्फा पार्टिकल्स डिपेंड्स अपॉन नेक्स्ट प्रॉपर्टी. द रेंज ऑफ अल्फा particles depends upon in year about 2.8 to 8.6 centimeter, and then the range is related to decay constant, and this range is related to decay constant. तर हे काय प्रॉपर्टीज आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टीज पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ नेक्स्ट प्रॉपर्टी आहे त्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ बीटा रेज. प्रॉपर्टीज ऑफ बीटा रेज. Number 1 property, beta rays is also known as electron. Is also known as electron, like that E-1 0. Second property of beta rays, beta particle move in a zigzag motion in air. Beta particles move in zigzag motion in air. zigzag motion म्हणजे कशी मोशन, अशा पद्धतीने zigzag motion, move in a zigzag motion in a air. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी, beta particle have low ionization power. Beta particles having low ionizing power than that alpha particles. अल्फा पार्टिकलचं कंपॅरिझन तर आपण बीटा पार्टिकल सोबत केलं तर याच्या आयोनायझिंग पॉवर कशी आहे, कमी आहे. त्यानंतर जर पेनिट्रेटिंग पॉवर जर बघितली आपण, बीटा पार्टिकल्स हॅव्हिंग मोर पेनिट्रेटिंग पॉवर than alpha particles. म्हणजे बीटा पार्टिकलची पेनिट्रेटिंग पॉवर ही जास्त आहे कशापेक्षा, अल्फा पार्टिकल पेक्षा. तर ती किती आहे, 100 टाइम्स पेनिट्रेटिंग पॉवर more than that of alpha particles. तर आपण याच्यामध्ये नेक्स्ट प्रॉपर्टी आपण जर याच्यामध्ये पाहिले, नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5, the velocity of beta particle range from the velocity range of beta particle is 2 into 10 raised to
8 मीटर पर सेकंद. म्हणजे हे तुम्हाला प्रॉपर्टीज समजल्या असतील. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहूया. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीज ऑफ गॅमा. गॅमा रेज आर neutral rays. Gamma rays are neutral rays, like that gamma 0 0. It is a similar to that of X-ray. It is a similar to that of X-ray. Gamma ray is electromagnetic rays. It is also known as electromagnetic rays. It is low ionizing power, low ionizing power than that of alpha and beta. Number 3, it is very high power, very penetrating power. This is the alpha and beta rays. याची पेनिट्रेटिंग पॉवर कशी असते, एकदम जास्त असते. गॅमा रे हॅव मोर एनर्जी दॅन एक्स रे. Gamma rays having more energy than X-ray. हे काही प्रॉपर्टीज गॅमा रेजच्या काही प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन्स, त्यानंतर प्रोडक्शन्स अँड प्रॉपर्टीज ऑफ अल्फा बीटा गॅमा रेज हे पॉईंट्स तुमच्या लक्षात आलेले असतील. तर आपण लेक्चर नंबर 1 न्यूक्लिअर केमिस्ट्री या ठिकाणी स्टॉप करत आहोत. थँक्यू.